नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणं भरल्याची बातमी समोर येते। 2 धरणं भरून वाहू लागली आहेत। तुलसी आणि विहार तलाव ओव्हरफ्लो झाल्याची माहिती मिळते। तर 7 धरणांमधून मुंबईला पाणी पुरवठा केला जातो आणि त्यापैकी 2 धरणं भरल्याची माहिती समोर आली आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रणाली, काय अधिक माहिती मिळते? मुंबईकरांसाठी ही दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल का? मुंबईकरांना पाण्याची चिंता जी आहे ती खरं तर जून महिन्यामध्ये जेव्हा फारसा पाऊस झाला नाही तेव्हा हळूहळू सतावायला लागलेली होती। परंतु आता जुलै महिन्याच्या अखेरीसपर्यंत विशेषतः गेल्या आठवड्याभर मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरामध्ये जो पाऊस झालाय त्यामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांपैकी 2 धरणं विहार आणि तुळशी खरं तर ही सगळ्यात लहान धरणं आहेत। त्यामुळे दरवर्षी ही धरणं सगळ्यात आधी भरत असतात। त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा ही धरणं सगळ्यात आधी भरलेली आहेत। परंतु फुल ना फुलाची पाकळी अशी आपल्याकडे जशी म्हण आहे त्यानुसार मुंबईकरांना थोडासा दिलासा देणारी ही बातमी नक्कीच आहे। ही 2 धरणं 16 तारखेला आणि 18 तारखेला 16 आणि 18 जुलैला या 2 दिवशी भरलेली आहे आणि आता भरून ती वाहू लागलेली आहे। हळूहळू मुंबईतल्या पाणी पुरवठा करणारी उर्वरित जी धरणं आहे ती सुद्धा या पावसाळ्याच्या अखेरपर्यंत भरून वाहू लागतील आणि त्यामुळे मुंबईकरांना येत्या वर्षात पाण्याची चिंता सतावणार नाही असे नक्कीच आशादायी चित्र निर्माण झालेलं आहे। आणि त्याला सुरुवात या 2 धरणांनी झाली असं आपल्याला म्हणता येईल। तुर्तास मुंबईमध्ये पाणी पुरवठा करणारी जी धरणं आहे त्याच्यामध्ये 4,80,000 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणी जे ते उपलब्ध झालेलं आहे। परंतु एकूण आपल्या सगळ्या धरणांची क्षमता जी आहे ती 14,47,363 एवढी दशलक्ष लिटर एवढी जास्त आहे। त्यामुळे अजून मुंबईकरांना या क्षमतेनं पाणी पुरवठा पाणी भरायला जरा वाट बघावी लागणार आहे। पण एक आशादायी चित्र नक्कीच या 2 धरणांच्या निमित्तानं निर्माण झालंय असं आपल्याला म्हणता येईल। बिलकुल, नक्कीच प्रणाली, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। कळवा येथील दुर्घटनास्थळाला विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी भेट दिली आहे आणि पीडितांची भेट देखील घेतली आहे। अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। त्याचबरोबर ठाण्यात अनेक धोकादायक इमारती असून पुन्हा अशा दुर्घटना होऊ नयेत यासाठी सरकारनं वेळीच पावलं उचलावीत असंही दरेकर म्हणाले। तर आपण पाहतोय काल ठाण्यातल्या कळवा या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली होती। एकाच कुटुंबातील 5 जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्या पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज घटनास्थळी भेट दिली आहे आणि महत्त्वाची मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे। अशा घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या मोठ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे। नाही, खरं म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता वॉर रूम कंट्रोल रूम मध्ये मंत्रालयामध्ये थांबून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। परंतु आपण बघताय दुर्दैवाने गेले अनेक महिने कोरोना असो किंवा इतर संकट आल्यावर मुख्यमंत्री तर मंत्रालयात येतच नाहीत आणि त्याच्यामुळे मला वाटतं हे या ठिकाणी नियोजन आणि नियंत्रणासाठी त्या ठिकाणी योग्य ठरत नाही। कारण शेवटी मंत्रालयात अधिकारी, यंत्रणा, सचिव सारी मंडळी त्या ठिकाणी प्रत्यक्षात फिजिकली कार्यरत करण्यास सोपी पडते। वळतो पुढच्या बातमीकडे। भांडूपच्या विलेज रोड परिसरामध्ये गेल्या 10 जूनला पावसामुळे फुटपाथवरून जात असताना 2 महिला मॅनहोलमध्ये पडल्याचं आपण पाहिलं होतं। सुदैवाने त्यांचा जीव वाचला होता। ही दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचं देखील आपण पाहिलं होतं। गेल्या 2 दिवसांपासून मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस पडत होता आणि त्यामुळे मॅनहोलची फायबरची झाकणं जी आहेत ती पाण्याच्या प्रवाहामुळे उघडली गेली। आपण या दृश्यांच्या माध्यमातून देखील पाहू शकतो। त्यात भांडूपच्या विलेज रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी देखील साचलं होतं आणि त्याचबरोबर मेनहोलमध्ये पाय जाऊन माणसं पडत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन दुरुस्ती देखील केली। तर याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी। मनोज, आपण पाहतोय दरवर्षी नागरिकांना या मेनहोलच्या समस्येला सामोरं जावं लागतंय आणि पुन्हा पुन्हा या घटना घडतायत, नेमकी काय अधिक माहिती आहे?
अगदी बरोबर. गेल्या 10 जूनला मोठा पाऊस झाला होता आणि त्यावेळेस सुद्धा या भांडूपच्या या विलेज रोडवरच ज्या फुटपाथ होते त्या फुटपाथवरचे मॅनहोल उघडे होते आणि 2 महिला त्यात पडल्या होत्या. त्यानंतर त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर न्यूज 18 लोकमतने सुद्धा बातमी दाखवली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती आणि हे झाकणं व्यवस्थित केले जातील असं सांगितलं होतं. परंतु बरोबर एका महिन्यानंतर पुन्हा एकदा अशीच परिस्थिती त्याच परिसरात घडलेली पाहायला मिळते. 2 दिवसापासून मुंबईत मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे सखल भागामध्ये पाणी भरतंय. भांडूपच्या या विलेज रोडवरच त्याच प्रकारे पाणी भरलं होतं आणि त्या ठिकाणी फुटपाथवर जे मॅनहोल लावलेले आहेत त्या मॅनहोल पाण्यामुळे अगदी ते सैल झाले होते आणि त्याच फुटपाथवरून जाताना काही लोक पडत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. 2 जण आहेत ते गेल्या 2 दिवसापूर्वी पाऊस झाला होता त्यावेळेस त्या फुटपाथवरून जाताना ते मॅनहोल लूज झालं आणि तिच्यातून ते नाल्यात पडल्याचं सुद्धा या सीसीटीव्हीतून समोर आलेलं आहे. परंतु याची माहिती पालिकेच्या विभागाला मिळाल्यानंतर पालिका विभागाचं पथक त्या ठिकाणी आलं आणि ते मॅनहोल दुरुस्त केलेले आहे. परंतु मुंबईत आता कुठे पाऊस पडतोय आणि अशा प्रकारचे मॅनहोल उघडे राहत असतील तर यातून मुंबईकरांचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा पालिकेनं या मॅनहोलचे जे झाकणं आहेत ते व्यवस्थितरित्या करणं सुद्धा आवश्यक आहे. नक्कीच. धन्यवाद मनोज, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. तर आता बातमी आहे चिपळूणमधून. चिपळूणमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याचं पाहायला मिळालंय. बहादूर शेख नाका या ठिकाणी असलेल्या असंख्य खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करताना अडचणी निर्माण होत आहेत. पावसामुळे पाण्याने भरलेले खड्डे दिसत नसल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तक्रार करूनही प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे ग्रामस्थांनी निषेध करत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्येच झाडं लावली आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी स्वप्नील घाग. अगदी दरवर्षी प्रशासनाच्या नाकर्तेपणाची खिल्ली ही स्थानिकांकडून उडवली जाते, मात्र तरी देखील प्रशासनाला जाग येत नाहीये. स्वप्नील, असंच म्हणावं लागेल, कारण पावसाळा सुरू झाला की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबई गोवा महामार्गावरती विशेषतः मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात. आताही काहीशी तीच परिस्थिती आहे. चिपळूणमधील वालोपे ते अगदी कामथेपर्यंत प्रवास करताना जवळपास 2 ते 2.5 तासाचा वेळ लोकांना खर्च करावा लागतोय. अनेक भागात खड्डे असल्यामुळे आता पावसाचा सीझन आहे आणि पावसामध्ये पाण्यामुळे ते खड्डे भरतात आणि खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत. गाड्यांचे जे पार्ट आहेत ते निकामी होत आहेत. असं असताना वारंवार लोकांकडून जे हायवे प्रशासन आहे याच्याकडे खड्डे बुजवण्याच्या संदर्भात मागणी केली जाते. काही राजकीय संघटना त्यांच्याकडून देखील वारंवार मागणी केली जाते. मात्र याकडे कोणीही लक्ष द्यायला मागत नाही. अनेक वेळेला अपघाताचे प्रसंग सुद्धा होत आहेत. गुहागर असेल, चिपळूण असेल किंवा संगमेश्वर असेल, या संपूर्ण भागामध्ये रस्त्यांची हीच परिस्थिती आहे. रत्नागिरीमध्ये देखील अशाच प्रकारचे खड्डे पडल्यामुळे लोकांनी निषेध करत या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केलं होतं. त्याच धर्तीवरती स्वप्नील, आपण पाहतो दरवर्षीच अशा महत्त्वाच्या घटना होत असतात, मोठमोठ्या घटना होत असतात. या खड्ड्यांमध्ये पडून अनेक जणांचा जीव देखील जात असतो, मात्र तरी देखील प्रशासनाला जाग येत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे 8 दरवाजे उघडले गेले आहेत. 300 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे आणि पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली. पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय. तर भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे एकूण 8 दरवाजे उघडले गेलेले आहेत. हे धरण ओव्हरफ्लो होऊ लागलंय आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी इम्तियाज अहमद आपल्यासोबत जोडले गेलेत. इम्तियाज, काय अधिक माहिती मिळते? मॅम, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे दरवाजे सकाळी 7 वाजता 8 दरवाजे उघडण्यात आलेले होते. परंतु नंतर पाणीचा प्रवाह अजून वाढल्याने अजून 2-3-4 दरवाजे उघडण्यात आलेले आहे. एकूण 10 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे आणि 18,923 क्युसेक्सनी तापी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू आहे. तसेच जे हतनूर धरणाचे जे पाटचारी आहे त्या तिथूनच 300 क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे, जेणेकरून जे पाटचारीतून शेतकरी असो की पिण्याचे पाणी असो याची समस्या सुटणार आहे. तसेच हतनूर धरणामध्ये जे 1 जून ते 20 जुलैपर्यंत
जी पाणीची मोजण्यात आलेलं आहे ती 3,800 इतका मिलीमीटर पाऊस झालेला आहे या पाणलोट क्षेत्रामध्ये. परंतु विदर्भामध्ये जे गेले 2-3 दिवसापासून झालेले हतनूर धरणामध्ये ही पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढलेली आहे. यासाठी धरणाच्या मेंटेनन्ससाठी व धरणांच्या नियंत्रणासाठी हे पाणी सोडण्यात येत आहे. इम्तियाज, या धरणाचा जो सभोवतालचा परिसर आहे त्याला काही धोका निर्माण होऊ शकतो? या धरणाला एकूण 25 गाव खेडे ग्रामीण गाव लागून आहे. ग्रामपंचायत असेल व तालुका असेल या गावांना आता तर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. तसंच प्रांत अधिकारी असो व तहसीलदार असो यांनाही सांगण्यात आलेलं आहे की सध्या धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक आल्याने धरणाचे 10 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहे. बिलकुल, नक्कीच. धन्यवाद इम्तियाज, तुम्ही दिलेल्या अतिशय महत्त्वाच्या माहितीसाठी. तर इकडे बारवी धरण क्षेत्रात दमदार पाऊस झालाय, त्यामुळे धरणात 50% जलसाठा झालाय. ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरण क्षेत्रात 1.5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस झाल्याचं कळत आहे. आपण पाहिलं, मागील वर्षाच्या 20 जुलैला धरणात 45.78% इतका जलसाठा होता. म्हणजेच यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 4% जास्त पाणी साठा आहे. आणि गेल्या काही महिन्यांपासून बारवी धरण क्षेत्राला पावसाची प्रतीक्षा होती. मात्र गेल्या 2 दिवसात झालेल्या या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात 182.50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आणि आता त्यामुळेच धरणात 50% पाणी जमा झालेलं आहे. बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत 1212 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आणि बारवी धरणातून ठाणे, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या महानगरपालिका आणि पालिका त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रांना देखील पाणी पुरवठा केला जातो. तर 2016 सालच्या पीएमसी परीक्षेच्या प्रतीक्षा यादीत निवड झालेल्या 30 मुलांना शासनाने अजूनही ट्रेनिंगला बोलावलेलं नाहीये. आमच्या पाठीमागून सिलेक्ट झालेल्या 2 बॅचेसचं ट्रेनिंगही संपून काही जण PSI पदावर रुजू देखील झालेले आहेत. पण शासन अजूनही आम्हाला ट्रेनिंगला पाठवायला तयार नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. तर या विद्यार्थ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आपण पाहूयात. माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत आम्ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला माहिती मागवली असता 2016, 17 आणि 18ला मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार 3085 होते. आणि त्यामध्ये गैरहजर राहिले 540 आणि 50पेक्षा कमी गुण मिळवलेले उमेदवार छाती उंचीमध्ये नसलेले 852, म्हणजे एकूण 1400 मुलं गैरहजर होते. 17ला पण तसंच होतं. 2763 मुले उत्तीर्ण झाली. 1014 मुलं गैरहजर राहिली आणि 333 हे छाती उंची नसलेले उमेदवार हे झाले. 2018मध्ये 1659 मुलं गैरहजर राहिली. 571 मुलं ही गैरहजर राहिलीत आणि 50पेक्षा कमी गुण मिळवलेले उमेदवार छाती उंचीत न बसलेले 177 होते. याचा अर्थ असा होतो की वरील माहितीवरून असे स्पष्ट होते की शारीरिक चाचणीचे महत्त्व कमी झाल्याने फक्त गुणवत्तेच्या आधारावर निवड झालेल्या उमेदवारालाच पोलीस दलात सामील भरती होतील. तरी आयोगाने घेतलेला हा एकतर्फी व अन्यायकारक निर्णय मागे घेऊन सर्वच उमेदवाराला समान संधी निर्माण करून द्यावी. गेल्या 2 वर्षापासून या ठिकाणी कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे आयोगाने कोणतीही परीक्षा या ठिकाणी घेतली नाही आहे. आणि त्यातही आयोगाने 21/5/2021च्या अनुषंगाने जो काही निर्णय या ठिकाणी दिलेला आहे की पूर्वपरीक्षा जी असेल तुमची PSIसाठी यात त्यांनी काहीतरी बदल केलेले आहेत. तर आमची अशी विनंती आहे की या ठिकाणी त्यांनी कोणतेही बदल जरी केले असतील पण त्या बदलांसंदर्भात त्यांनी पुनर्विचार करावा. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आषाढी एकादशी निमित्त गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. पहाटेपासूनच येथील संत जनाबाई यांच्या मंदिरामध्ये भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून त्यांनी जनाबाईचं दर्शन घेतलंय. राज्यावरील आणि देशावरील कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावं अशी मागणी या भक्तांनी जनाबाईच्या चरणी केली.
तर आषाढी निमित्त संत ज्ञानेश्वर महाराजांची कर्मभूमी असलेल्या नेवासा या ठिकाणी देखील आज भाविकांनी गर्दी केली होती। या मंदिरातील पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक या ठिकाणी आले होते आणि मंदिराच्या पैस खांबाला टेकून संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला असल्याची आख्यायिका आहे। त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व असून पैस खांबाचं दर्शन घेण्यासाठी दरवर्षीच लाखोंची गर्दी या ठिकाणी उसळत असते। तर दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या ठिकाणी आषाढी निमित्त विठ्ठलाचं स्टोन आर्ट साकारण्यात आलेलं आहे। सुमन दाभोळकर यांनी हे आर्ट साकारलं असून दगडांचा आकार न बदलता दगडांना जिवंत करत त्यांनी विठ्ठलाचं पोर्ट्रेट हे दगडावर साकारलंय आणि विविध रंगांची उधळण करत त्यांनी आज दगडावर विठ्ठलाचं रूप साकारल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। तर आपण पाहतोय कोरोनामुळे सर्व सणांवर निर्बंध आले आहेत। सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाल्याने भक्तांना विठू माऊलीच्या दर्शनाला जाता आलेलं नाहीये। मात्र भक्त आपापल्या परीने विठुरायाची भक्ती करून दर्शन घेतात। मालेगावचे रांगोळी चित्रकार प्रमोद आरवी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी रांगोळीतून 10 बाय 15 आकारात विठुरायाचे हे आकर्षक आणि मनमोहक असं चित्र रेखाटून आषाढी एकादशी साजरी केली आहे। आणि या कलाकारांनी तुझ्या दर्शनाला येण्याची विठुराया आस लागली आहे, मात्र कोरोनाच्या संकटामुळे येता येत नाहीये, तेव्हा तूच आता हे सगळं थांबव असं साकडं पांडुरंगाकडे घातलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो ही रांगोळी पूर्ण करण्यासाठी सलग 4 दिवसांचा अवधी लागलाय। रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। आणि यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाले इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।